हॅलो एव्हरीवन, इन्फिनिटी ई क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण क्लास 9th मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्टचा चॅप्टर सेकंड पाहत आहोत, रिअल नंबर्स. या चॅप्टरमध्ये प्रॅक्टिस सेट 2.1 आणि 2.2 आपण या अगोदर कव्हर केलेले आहेत. ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन चेक करा, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याच्या लिंक मिळून जातील. आज आपण सर्ट्स आणि सर्ट्सवरील ऑपरेशन्स या कन्सेप्ट पाहणार आहोत. सोबत प्रॅक्टिस सेट 2.3 कव्हर करणार आहोत. चला तर मग इन्फिनिटी ई क्लासमध्ये आज काहीतरी नवीन शिकूयात. चला, काय टॉपिक आहे? सर्ट्स. इफ n इज अन इंटिजर ग्रेटर दॅन 1, काय पाहिजे गेले? इफ n is an integer greater than 1, 1 पेक्षा पुढला इंटिजर पाहिजे. if a is positive real number and nth root of a is x, म्हणजे काय? तर nth रूट पहा अशा पद्धतीने आठवतंय का? हे रूटचे चिन्ह हे nth ऑफ a इज इक्वल टू x कसं लिहिलं जातं आपल्याला? then it is written as x raised to n is equal to a, x raised to n is equal to a, or nth root of a is equal to x अशा पद्धतीने जातं. if a is positive rational number and nth root of a is x, and if x is an irrational number then x is called surd. म्हणजे काय पाहिजे पहा? nth root of a काय आलं पाहिजे? इरॅशनल नंबर. असं इरॅशनल येत असेल तरच आपण त्याला काय म्हणणार आहे? सर्ड. म्हणजे सर्ड इज अन इरॅशनल रूट. कुठलंही रूट आपण रूटमध्ये जे नंबर असतात त्यांचं येणार रूट इरॅशनल असेल तर आपण सर म्हणतो सर्ड इज अन इरॅशनल रूट. इन सर्ड्स nth रूट ऑफ a, द सिम्बॉल, हा रूटचा जो सिम्बॉल आहे इज कॉल्ड रॅडिकल साईन. याला काय म्हणतो आपण? रॅडिकल साईन. आणि n इज द ऑर्डर ऑफ द सर्ड. म्हणजे सर्डची ऑर्डर कशी ठरवायची? तर त्याच्या रूटमध्ये किती आहे? सगळ्यात पहिल्यांदा ब्लँक असेल तर किती असतो? 2. याची किती ऑर्डर होईल? 2. जर इथं 3 असेल तर याची ऑर्डर होईल 3. इथं 4 असेल तर ऑर्डर काय होईल? 4. अशा पद्धतीने किती रूट आहे? किती नंबरचं रूट आहे? स्टार्टिंग फ्रॉम 2. 1 पेक्षा मोठे पाहिजेत, म्हणजे 2, 3, 4 अप टू इन्फिनिटी अशा पद्धतीने त्याचं रूट असू शकतं. अँड ए इज कॉल्ड रॅडियंट. तो जो आतला ए आपला, त्या एला काय म्हणतो आपण? रॅडियंट. म्हणजे जो आपण nth रूट ऑफ ए लिहितो तर ए झाला आपला रॅडियंट. साइन काय झालं? रॅडिकल साइन. एन काय झाली? ऑर्डर. ओके, कन्सेप्ट समजलं? सर्डमध्ये सर्ड म्हणजे काय? ज्या रूटचं सोल्युशन इरॅशनल नंबर मिळतो त्याला म्हणतो आपण सर्ड. ओके, खूप सारे एक्झाम्पल, स्क्वेअर रूट ऑफ 3, स्क्वेअर रूट ऑफ 7, क्यूब रूट ऑफ 7 असे खूप सारे मिळू शकतात. ओके, चला तर मग नेक्स्ट कन्सेप्ट पाहूयात. नेक्स्ट पहा, आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सर्ड म्हणजे काय पाहिजे? सिम्पलेस्ट फॉर्म. आता मला सांगा, स्क्वेअर रूट ऑफ 20 हा एक सर्ड होईल, ऑब्वियसली होईल. पण कसा? याचा सिम्पलेस्ट फॉर्म हा सर्ड आहे, कारण आतमध्ये नंबर आहे, त्याचं सोल्युशन काय येणार आहे? इरॅशनल येणार आहे. पण याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कसं यायचं आहे? स्क्वेअर रूट ऑफ 4 into 5, 5 4 20. तर 4चं रूट निघतं, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 4 आणि स्क्वेअर रूट ऑफ 5 म्हणता येईल आपल्या मल्टिप्लिकेशनमध्ये. स्क्वेअर रूट ऑफ 4 किती येईल? 2 आणि रूट 5. अशा पद्धतीने जे आपण सिम्प्लिफिकेशन करतो, जेव्हा रूटमध्ये फक्त प्राईम नंबर सिलेक्ट ठेवतो, तिथपर्यंत जाण्यासाठी आपण काय करतोय? ही मेथड वापरतोय. रूटमध्ये प्राईम किंवा ज्याची फॅक्टर्स पडणार नाही, त्याचं रूट निघणार नाही असे नंबर सिलेक्ट ठेवणार, त्याला म्हणून आपण सिम्पलेस्ट फॉर्म. सिम्पलेस्ट फॉर्म समजतोय का? अशा पद्धतीने त्याचं एक्सप्रेशन म्हणजे आपण म्हणतो सिम्पलेस्ट फॉर्म. आणखी एक पाहूयात. क्यूब रूट ऑफ 16. 16चं क्यूब रूट निघतंय का? नाही निघत. मग याला करू शकतो आपण 8 into 2. 8 2 जा, आणि 8 कशाचं रूट आहे? रूट ऑफ 8 आणि रूट ऑफ 2. मग काय होईल? 8 कशाचं रूट आपलं? 2चं. 2 रूट 2. अशा पद्धतीने आपण सिम्प्लिफाय करू शकतो. क्यूब रूट, क्यूब रूट, क्यूब रूट हे राहिलं. ऑर्डर किती आहे? 3 आहे. आता हे सिम्पलेस्ट फॉर्म सर्ट समजलं तुम्हाला. आता सिमिलर ऑर लाईक सर्ट. लाईक सर्ट किंवा सिमिलर सर्ट कोणाला म्हणायचे? तर पहा, स्क्वेअर रूट ऑफ 3, क्यूब रूट ऑफ 7, क्यूब रूट ऑफ 3, 2 स्क्वेअर रूट ऑफ 7, स्क्वेअर रूट ऑफ 7, स्क्वेअर रूट ऑफ 7, स्क्वेअर रूट ऑफ 3,
2 स्क्वेअर रूट ऑफ 5 बरेचसे मी सर्च केलेले. ओके, त्यातला हा स्क्वेअर रूट ऑफ 3 आणि 7 स्क्वेअर रूट ऑफ 3 काय आहे लाईक सर्ट्स. 2 स्क्वेअर रूट ऑफ 7 आणि स्क्वेअर रूट ऑफ 7 हे काय आहेत लाईक सर्ट्स. फॉर एक्झाम्पल 2 रूट 7 आणि 3 रूट 7 हे ज्याचा सर्डचा पार्ट जो आहे तो आयडेंटिकल आहे त्याला काय म्हणणार आपण लाईक सर्ट्स ऑर सिमिलर सर्ट्स. ओके, इथे यांच्या बाबतीत व्हायचं झालं तर हे क्यूब रूट आहे, इथे पण क्यूब रूट आहे, पण आतला पार्ट काय 7 आणि 3 डिफरंट आहे म्हणून हे लाईक सर्ट होणार नाही. लाईक सर्ट कोण, त्याची ऑर्डर आणि सर्टची व्हॅल्यू म्हणजे रॅडियंट आणि ऑर्डर ऑफ द सर्ट कसं पाहिजे इक्वल पाहिजे. रॅडियंट आणि ऑर्डर ऑफ सर्ट काय पाहिजे इक्वल पाहिजे. समजतंय. चला तर मग नेक्स्ट कन्सेप्ट पाहूयात. आपल्याला सर्ट्समध्ये कंपॅरिझन ऑफ सर्ट्स म्हणून एक कन्सेप्ट असते. दोन सर्ट्स देतात, त्याचा छोटा कोणता मोठा कोणता असं आयडेंटिफाय करा म्हणतात. ओके, त्यासाठी काय दिलं त्यांनी इथे पहा, लेट ए अँड बी टू बोथ पॉझिटिव्ह रिअल नंबर्स अँड ए इज लेस दॅन बी. ए जर आपला लेस दॅन बी असेल, समजा आपण दोन्ही साईडला ए ने मल्टिप्लाय केलं तर ए इंटू ए इज लेस दॅन बी इंटू ए. आठवतंय का आपण अगोदरच जेव्हा रॅशनल नंबरचे आपण हे पाहिलं होतं कंपॅरिझन, त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं कशा पद्धतीने मल्टिप्लाय होऊ शकतं. मल्टिप्लाय केल्याने काय फरक पडतो का, काही नाही. ओके, पॉझिटिव्ह नंबर घेतला आपण हे म्हणजे काय होईल ए स्क्वेअर इज लेस दॅन ए बी. तर सिमिलरली आपण जर विचार केला ए इज लेस दॅन आपल्याकडे आहे बी ए, जर मी बी ने मल्टिप्लाय केलं ए इंटू बी इज लेस दॅन बी इंटू बी म्हणजे काय होईल ए बी इज लेस दॅन बी स्क्वेअर. बरोबर आहे का. आता पहा इथं ए स्क्वेअर इज लेस दॅन ए बी आणि ए बी इज लेस दॅन बी स्क्वेअर म्हणजे काय होईल ए स्क्वेअर इज लेस दॅन बी स्क्वेअर. म्हणजे ए इज लेस दॅन बी असताना ए स्क्वेअर इज लेस दॅन बी स्क्वेअर होऊ शकतो. ओके, म्हणजे आपण काय करणार आहे आपल्याला समजा स्क्वेअर रूट ऑफ 7 आणि 2 स्क्वेअर रूट ऑफ 3 हे दोन सर्ट्स कम्पेअर करायचे आपल्याला, कंपॅरिझन करायचे. तर सरळ सरळ काय करायचे स्क्वेअर रूट ऑफ 7चा स्क्वेअर करायचा आहे आणि इकडे 2 स्क्वेअर रूट ऑफ 3चा स्क्वेअर करायचा आहे. ओके, मग किती होईल 7चा स्क्वेअर रूटचा स्क्वेअर 7 आणि तर 2 स्क्वेअर रूट ऑफ 3 2चा स्क्वेअर 4 आणि रूट 3चा स्क्वेअर 3 मग किती होईल 4 3 12 म्हणून काय होईल ही साईड मोठी होईल. देअरफॉर स्क्वेअर रूट ऑफ 7 इज ग्रेटर दॅन 2 स्क्वेअर रूट ऑफ 3 लेस दॅन. ओके, हे साईन वापरलं जाईल इज लेस दॅन आलं. अशा पद्धतीने आपण कंपॅरिझन करा म्हणजे स्क्वेअर करायचे आहेत आणि स्क्वेअर नंतर जी येणारे नंबर्स होतील जे नंबर्स मिळतील आपल्याला पॉझिटिव्ह नंबर्स ते नंबर्स कम्पेअर करायचे आहेत आणि मग त्यावर आपण ठरवणार की विच इज इक्वल टू विच इज लेस दॅन विच इज ग्रेटर दॅन. ओके, कंपॅरिझन ऑफ सर्ट कन्सेप्ट समजली आहे. चला पुढे. ओके, नेक्स्ट काय पहा ऑपरेशन्स ऑन लाईक सर्ट्स. लाईक सर्ट्सवरती कोणते कोणते ऑपरेशन केले जाऊ शकतात. लाईक सर्ट्सवरती ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन यांसारखे ऑपरेशन वेगवेगळे केले जाऊ शकतात. फॉर एक्झाम्पल आपण काय घेतलं आहे 3 रूट 2 आणि 7 रूट 2 हे दोन लाईक सर्ट्स घेऊयात. दोन जर मी ॲडिशन केली तर काय होईल विच इज इक्वल टू आता रूट 2 आहे कॉमन निघेल 3 + 7 रूट 2. ओके, विच इज इक्वल टू 10 रूट 2 अशा पद्धतीचं सोल्युशन येईल. किंवा मी सबट्रॅक्शन घ्यायची ठरवली 3 रूट 2 - 7 रूट 2 ही सबट्रॅक्शन घ्यायची ठरवली तर परत तसंच रूट 2 कॉमन काढायचं आहे 3 - 7 रूट 2 -4 रूट 2. ओके, जर मला मल्टिप्लिकेशन करायची आहे 3 रूट 2 इंटू 7 रूट 2 तर काय करायचं आहे पहा इकडे 3 × 7 21 इंटू रूट 2 इंटू रूट 2 रूट 2चा काय होईल तो स्क्वेअर विच इक्वल 21 इंटू रूट 2चा स्क्वेअर 2 विच इक्वल टू 42. अशा पद्धतीने होईल. डिव्हिजन करायची म्हणलं तर 3 रूट 2 डिवायडेड बाय 7 रूट 2 रूटला रूट 2 कॅन्सल होईल 3/7 सोल्युशन राहील. अशा पद्धतीने आपण नॉर्मल ॲडिशन सबट्रॅक्शन सारखी मल्टिप्लिकेशन डिव्हिजन सारखी आपण काय करणार आहे ऑपरेशन ऑन लाईक सर्ट घेऊ शकतो. ओके, नेक्स्ट एक कन्सेप्ट आहे रॅशनलायझेशन ऑफ सर्ट्स. सर्ट्सचं रॅशनलायझेशन म्हणजे समजा माझ्याकडे रूट 5 आहे हा काय इरॅशनल नंबर आहे रॅशनलाइज करायचं त्याला काय करायचं आहे त्याला रूट 5ने मल्टिप्लाय करायचं. सेम रूट 5ने काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचं म्हणजे उत्तर काय येते 5 येते. म्हणजे रॅशनलाइज करण्यासाठी एखाद्या सर्टला रॅशनलाइज करायचं असेल तर त्याला त्यानेच परत रिटर्न मल्टिप्लाय करायचं आहे. सोपं जातं आपला सर्ट रॅशनलाइज होऊन जातो. म्हणून माझ्याकडे 2 रूट 5 आहे तर 2 रूट 5ला मी फक्त रूट 5ने मल्टिप्लाय केलं तरी तो काय होतोय 5 × 5 5चा स्क्वेअर 5 होईल 5 × 2 = 10 सोल्युशन मिळेल त्याचं. अशा पद्धतीने आपण त्याला रॅशनलाइज करू शकतो. समजा आपल्याला रॅशनलाइज जर डिनॉमिनेटर असं आलं समजा 1/√5 आहे तर काय करायचं आहे सोपं आहे त्याला रॅशनलाइज डिनॉमिनेटर रॅशनलाइज करायचं आहे. आपलं फक्त डिनॉमिनेटर सांगितलं आहे मग काय करायचं 1/√5
इंटू √5 डिवायडेड बाय √5. √5ने डिवाइड मल्टिप्लाय करायचे. जेणेकरून काय होईल, वरती 1 इंटू √5 काय होईल, √5 ॲज इट इज. खाली √5 इंटू √5 √5चा स्क्वेअर होईल, विच इज इक्वल टू √5 डिवायडेड बाय 5. म्हणजे डिनॉमिनेटर काय आपला रॅशनलाइज झाला. हेच प्रॉब्लेम आपल्याला पुढे सोडवायचे. चला तर मग प्रॅक्टिस सेट 2.3 पाहूयात. चला फर्स्ट क्वेश्चन काय पहा, स्टेट द ऑर्डर ऑफ द सर्ट्स गिवन बिलो. खाली काय सर्ट दिले आपल्याला, त्यांची ऑर्डर काढा म्हणतात. चला पहिला सर्ट काय, क्यूब रूट ऑफ 7. ओके, मग काय म्हणू शकतो आपण इथे, ऑर्डर इज इक्वल टू 3. आपण काय nth रूट असेल तर n ऑर्डर असते, क्यूब रूट म्हणजे 3 ऑर्डर. दुसरा किती आहे, 5 स्क्वेअर रूट ऑफ 12. याची ऑर्डर किती असेल, बरोबर आहे, ऑर्डर इज इक्वल टू 2. भले 5 मल्टिप्लाय डझंट मॅटर. तिसरा काय, 4th रूट ऑफ 10 आहे. काय दिले, ऑर्डर इज इक्वल टू 4. चौथा काय म्हणता येईल, स्क्वेअर रूट ऑफ 39. याला म्हणू शकतो ऑर्डर इज इक्वल टू 2. पाचवा क्यूब रूट ऑफ 18. ऑर्डर इज इक्वल टू 3. सोपे, फक्त ऑर्डर म्हणजे काय की तो रूट आहे. सर्व समजले, मिनिंग समजलंय का. चला तर मग पुढे जाऊयात. चला पुढलं काय, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर सर्ट्स अँड जस्टिफाय. आपल्याला खालीपैकी कोणते सर्ट्स आहेत आणि का सर्ट्स आहेत ते एक्सप्लेन करायचं आहे. चला सेकंड क्वेश्चन काय पहा, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर सर्ट्स जस्टिफाय. खालीपैकी कोणते सर्ट्स आहेत जस्टिफाय करा. फर्स्ट पाहूयात, क्यूब रूट ऑफ 51. 51चं क्यूब रूट. आता क्यूब 51ला क्यूब रूट निघतं का, तर पहा 51ला आपण काय लिहू शकतो, क्यूब रूट ऑफ 51 आपण लिहू शकतो 13/7. हा 13/7चा काय फॅक्टर पडणार पण नाही आहे. पुढे 13 पण प्राईम आहे, 7 पण प्राईम आहे, त्यांचं क्यूब रूट निघण्याची शक्यता नाही. म्हणू शकतो देअरफॉर क्यूब रूट ऑफ 51 इज असर्ड. याचं सोल्युशन काय असणार आहे, इरॅशनल नंबर्स राहणार आहे. काय की क्यूब रूट ऑफ 13 इरॅशनल असणार आहे आणि क्यूब रूट ऑफ 7 सुद्धा काय असणार आहे, इरॅशनल. म्हणजे तो टोटल काय असणार आहे, इरॅशनल, म्हणून तो काय असणार आहे, सर्ड. सेकंड पहा काय दिले, 4th रूट ऑफ 16. 4th रूट ऑफ 16. 16 कसं लिहितील आपल्याला, 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. म्हणजे लिहूयात 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. हा झाला 4th रूट ऑफ 16, विच इज इक्वल टू 4th रूट ऑफ 2⁴. म्हणजे काय होईल, विच इज इक्वल टू 2. बरोबर आहे का. देअरफॉर 4th रूट ऑफ 16 इज नॉट असर्ड. हे सर्ड होणार नाही, तो सर्ड नाही आहे. चला पुढचा थर्ड काय, 5th रूट ऑफ 81. 81चं काय, 5th रूट. 81ला कसं लिहिता येईल, सरस आपण लिखतो 9 9 जा 9 9 जा, हे देत आहे 5th रूट. ओके, विच इक्वल 9ला कसं लिहिता येईल, 3 क्रॉस 3 आणि पुढचा 3 क्रॉस 3. हे 3⁴ झालं जास्तीत जास्त. म्हणजे काय आलाय, 5th रूट ऑफ 3⁴. पण 5 वरती काय तो 5 आहे, त्यामुळे तो काय होणार नाही. त्यामुळे याला जास्तीत जास्त काय लिहिता येईल, 3⁴/5 म्हणू शकतो. देअरफॉर 5th रूट ऑफ 81. 5th आतली पॉवर 5 झाली असते तर ओके होतं, पण 5 नाही आहे म्हणल्यानंतर त्याला आपण सर्ड म्हणू शकतो, इज अ सर्ड. तो काय असेल, सर्ड असेल. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन काय पहा, स्क्वेअर रूट ऑफ 256. स्क्वेअर रूट ऑफ 256. तर 256 जो नंबर आहे त्याच्या आपल्याला हा कशाचा आहे, 16चा स्क्वेअर आहे. आणि काय होईल, आतमध्ये 16चा स्क्वेअर विच इज इक्वल टू 16. देअरफॉर स्क्वेअर रूट ऑफ 256 इज नॉट अ सर्ड. तो सर्ड होणार नाही. त्याचं उत्तर काय आलं, रॅशनल नंबर भेटला आपल्याला. ओके, पुढचं पहा, क्यूब रूट ऑफ 64. पाचवं काय, क्यूब रूट ऑफ 64. मग काय होईल, 64चं काय होईल, क्यूब रूट ऑफ हा 4 क्यूब आहे पहा, 4चा काय येतो क्यूब. बरोबर आहे का. 4 16 16 64 म्हणजे काय येईल, 4 येईल सोल्युशन. देअरफॉर क्यूब रूट ऑफ 64 इज नॉट अ सर्ड. सर्ड येणार नाही. 6वा पहा काय दिले, स्क्वेअर रूट ऑफ 22/7. स्क्वेअर रूट ऑफ 22/7.
7 विच इज इक्वल टू जास्तीत जास्त काय करता येईल स्क्वेअर रूट ऑफ 22 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 7. खाली स्क्वेअर रूट ऑफ 7 तर प्राईमच आहे. वरती जरी चेंज केले आपण स्क्वेअर रूट ऑफ 11 इंटू 2 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 7 कोणतरी स्क्वेअर निघतंय का नाही म्हणू शकतो. देअरफॉर स्क्वेअर रूट ऑफ 22/7 इज असर्ड. तो सर्ड असणार आहे. ओके समजतंय. कुठल्याला आपण सर्ड म्हणणार आहे कुठल्याला म्हणणार नाही समजतंय नीट. चला मग नेक्स्ट पाहूयात. चल काय दिला थर्ड क्वेश्चन. क्लासिफाय द गिवन पेअर ऑफ सर्ड्स इनटू लाईक सर्ड्स अँड अनलाईक सर्ड्स. यांना आपल्याला लाईक सर्ड कोणते आणि अनलाईक सर्ड्स कोणते हे क्लासिफाय करायचे. मग अशा आपण लाईक सर्डची कन्सेप्ट पाहिली पहा कसं पाहिजे तर रूटमध्ये जो प्राईम नंबर असेल तो सेम पाहिजे. आता 52 हे पाहिजे रूट 52. पहिला क्वेश्चन काय स्क्वेअर रूट ऑफ 52 5 स्क्वेअर रूट ऑफ 13. आता 13 प्राईम आहे म्हणजे याला काय एक्सपांड होणार नाही पण 52 प्राईम नाही आहे म्हणून यात स्क्वेअर रूट ऑफ 52 इज इक्वल टू. आता 52 कसं लागेल आपल्याला 2 इंटू 26 ओके विच इज इक्वल टू 2 इंटू 2 इंटू 13 बरोबर आहे का विच इज इक्वल टू 2 स्क्वेअर इंटू 13 बरोबर आहे. 2 स्क्वेअर म्हणजे हा 2 बाहेर निघेल स्क्वेअर रूट ऑफ 13 ओके म्हणून शो देअरफॉर 2 स्क्वेअर रूट ऑफ 13 अँड हा जो 2 स्क्वेअर रूट ऑफ 13 आहे आणि हा 5 स्क्वेअर रूट ऑफ 13 ते दोन्ही काय असतील 5 स्क्वेअर रूट ऑफ 13 आर लाईक सर्ड्स. ओके म्हणून शो देअरफॉर स्क्वेअर रूट ऑफ 52 5 स्क्वेअर रूट ऑफ 13 आर लाईक सर्ड्स. समजते. लाईक सर्ड कसे दाखवायचे आहेत तर आपण त्याला त्याच्या सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आणायचे आहे आणि सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये जर ते इक्वल झाले तर काय असणार आहेत ते इक्वल आहेत लाईक सर्ड्स आहेत. ओके पहिला. आता दुसरा पाहूयात स्क्वेअर रूट ऑफ 64 स्क्वेअर रूट ऑफ 64 5 स्क्वेअर रूट ऑफ 3. आता 5 स्क्वेअर रूट ऑफ 3 आता सर्ड्स डायरेक्टली 64 हा सिम्प्लिफाय नाही आहे मग 64ला स्क्वेअर रूटला लिहूयात मग किती येईल तो 17 4 बरोबर आहे का विच इक्वल टू 2 रूट 17 म्हणू शकतो. देअरफॉर 2 रूट 17 अँड 5 रूट 3 आर अनलाईक सर्ड्स. अनलाईक सर्ड्स ओके. देअरफॉर मग स्क्वेअर रूट ऑफ 64 अँड 5 रूट 3 आर अनलाईक सर्ड्स. ते कसे होतील अनलाईक सर्ड्स होतील. तिसरा काय पहा थर्ड क्वेश्चन 4 रूट 18 आणि 7 रूट 2 7 रूट 2 तर प्राईम आहे 18 प्राईम दिसत नाही आहे मग 4 रूट 18 इज इक्वल टू 4 9 इंटू 2 म्हणू शकतो आपण 18 मग काय होईल 4 इंटू 3 रूट 2 बरोबर आहे का 4 3 12 रूट 2 म्हणू शकतो. देअरफॉर 12 रूट 2 7 रूट 2 आर लाईक सर्ड्स. देअरफॉर 4 रूट 18 7 रूट 2 काय असतील आर लाईक सर्ड्स. चला फोर्थ क्वेश्चन काय पहा 19 रूट 12 आणि 6 रूट 3 आता पहा 19 रूट 12 हा 12 प्राईम नाही आहे पण 3 प्राईम आहे म्हणजे 3ला एक्सपांड नाही होणार पण 12 एक्सपांड होऊ शकतो. मग 19 रूट 12 इज इक्वल टू 19 रूटमध्ये 4 3 विच इज इक्वल टू 19 इंटू 2 रूट 3 19 2 28 रूट 3 मग पाहू शकतो. देअरफॉर 28 रूट 3 अँड 6 रूट 3 आर लाईक सर्ड्स. ओके मग देअरफॉर 19 रूट 12 6 रूट 3 आर लाईक सर्ड्स म्हणजे दिलेले सर्ड्स पण काय असतील लाईक सर्ड्स कारण आपण त्याला सिम्प्लिस्ट करतोय फक्त सिम्प्लिफाय करतोय. हे सिम्प्लिफिकेशन पण आपल्याला सोडवायचे. आता पाहूयात पुढे. चला फिफ्थ क्वेश्चन काय पहा 5 रूट 22 आणि 7 रूट 33. तर पहा 33 पण प्राईम नाही आणि 22 पण प्राईम नाही आहे त्यांना एक्सपांड करावं लागेल. 5 रूट 22
इज इक्वल टू 5 इंटू रूटमध्ये 2 इंटू 11, दोन्ही रूट प्राईम आहेत. चला पुढला पाहूयात. 7 रूट 33 इज इक्वल टू 7 इंटू रूटमध्ये 3 इंटू 11. आता इथे बऱ्यापैकी लोकांना वाटेल सर इथं 5 रूट 2 रूट 11 आणि इथे 7 रूट 3 रूट 11 केलं तर सर्ड सारखे होतील. नाही, सर्ड पार्ट नुसता 11 नाही आहे, तर रूट 2 सुद्धा सर्ड आहे. म्हणजे तर स्क्वेअर रूट ऑफ 22 हा सर्ड होऊन जाईल. कळतं का? स्क्वेअर रूट ऑफ 22 आणि स्क्वेअर रूट ऑफ 33 विच इज नॉट इक्वल. ओके, म्हणू शकतो देअरफॉर 5 रूट 22 अँड 7 रूट 33 आर नॉट लाईक सर्ड्स. त्याला आपण अनलाईक सर्ड्स सुद्धा म्हणतो. आर अनलाईक सर्ड्स. ओके, चला नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. 6 अँड लास्ट प्रॉब्लेम. काय म्हणलं त्यांनी? 5 रूट 5, क्वेश्चन नंबर 6 आहे पहा. 5 रूट 5 कॉमा स्क्वेअर रूट ऑफ 75. मग पहा इकडे 5 रूट 5 तो पूर्ण प्राईमच आहे. रूट ऑफ 75 एक्सपांड करायचं आहे. रूट ऑफ 75 एक्सपांड केलं तर काय होईल? 25 5 जा 25 इंटू 5 विच इज इक्वल काय येईल? 25 रूट 5 आणि पुढला रूट 5. ओके, 5 रूट 5. देअरफॉर 5 रूट 5 कॉमा 5 रूट 5 आर लाईक सर्ड्स. लाईक काय इक्वलच येते. ओके, देअरफॉर 5 रूट 5 कॉमा स्क्वेअर रूट ऑफ 75 आर लाईक सर्ड्स. ओके, ते लाईक सर्ड्स असतील. चला तर मग फोर्थ क्वेश्चन पाहूयात. चला फोर्थ क्वेश्चन काय पहा. सिम्प्लिफाय द फॉलोइंग सर्ड्स. खाली दिले सर्ड्स आहेत, सिम्प्लिफाय करायचे. फर्स्ट क्वेश्चन काय? स्क्वेअर रूट ऑफ 27. तर 27 कसं लिहितं पहा. 9 3 जा जवळचं रूट त्याचं 9च आहे. 9 इंटू 3 9 3 27 नंतर इथं रूट 9 इंटू रूट 3 विच इज इक्वल टू रूट 9 किती येईल? 3 आणि हा रूट 3. बरोबर आहे का? सेकंड क्वेश्चन पहा. रूट 50. रूट 50 कसं लिहिता येईल? 25 2 जा 25 इंटू 2 विच इज इक्वल टू रूट 25 इंटू रूट 2 म्हणजे काय येईल? 5 रूट 2. हे झालं सिम्प्लिफिकेशन. तिसरा क्वेश्चन काय बा. रूटमध्ये 250 किती होईल? 25 10 जा 25 10 होतील ना. तर 10चं रूट निघेल का? 10 नाही निघणार. मी याला एक्सप्लेन करूयात. 25 इंटू 10 आणि 25 त्यामध्ये दिसतोय आणि पुढे पाहूया दिसतंय का? 25 इंटू 5 इंटू 2. तर 5 पण प्राईम आहे 2 पण प्राईम आहे म्हणजे राहणार नाही. 10 तसे राहतील. मग विच इज इक्वल टू 5 रूटमध्ये 10. अशा एवढंच एक्सपान्शन होऊ शकतं. कुठपर्यंत करायचं आहे? जिथपर्यंत रूटच्या बाहेर निघण्याची शक्यता आहे तोपर्यंत. पुढला आहे 112. फोर्थ क्वेश्चन काय? स्क्वेअर रूट ऑफ 112. काय सोल्युशन? 16 7 जा 16 7 जा 16 काय जवळचं रूट आहे म्हणजे 4 रूट 7. बरोबर आहे का? पुढला पहा. फिफ्थ क्वेश्चन स्क्वेअर रूट ऑफ 168. 160 काय लिहू शकतो आपण? जवळपासचं रूट 4 आहे पहा. 4 आणि 42. 4 क्रॉस 42 विच इज इक्वल टू 2 रूट 42. असं सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. चला तर मग नोट करून घ्या. नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. चला काय म्हणलेत? कम्पेअर द फॉलोइंग पेअर ऑफ सर्ड्स. खाली काही पेअर ऑफ सर्ड दिल्यात ते आपल्याला काय करायचं? कम्पेअर करायच्या. ते सोपे आहेत पहा. फर्स्ट काय दिलाय? 7 रूट 2 आणि दुसरा आहे 5 रूट 3. खूप सोपी मेथड आहे. आपल्या फक्त स्क्वेअर करायचे असतात. कन्सिडर 7 रूट 2 ब्रॅकेट स्क्वेअर विच इज इक्वल टू 49 इंटू रूट 2चा स्क्वेअर 2. 49 2चा किती होतील? 98. ओके, आणि दुसऱ्याचा स्क्वेअर काय होईल? 5 रूट 3 ब्रॅकेट स्क्वेअर कसे होतील? 5चा स्क्वेअर 25 आणि रूट 3चा स्क्वेअर 3. 25 3 75. म्हणून यात सिन्स 98 इज ग्रेटर दॅन 75. 98 जर 75 पेक्षा ग्रेटर आहे तर आपण म्हणू शकतो 7 रूट 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 5 रूट 3 ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर आहे का? देअरफॉर 7 रूट 2 इज ग्रेटर दॅन 5 रूट 3. अशा पण दाखवायचे. काय अवघड आहे का? काय अवघड नाही. चला नेक्स्ट पहा. सेकंड प्रॉब्लेम. सेकंड प्रॉब्लेम काय दिलाय? स्क्वेअर रूट ऑफ 247
आणि कॉमा स्क्वेअर रूट ऑफ 274. सरळ सरळ दिसतं आपल्याला 274 काय मोठा आहे. मग लिहूयात कन्सिडर काय करायचं आपल्याला पहिल्याचं स्क्वेअर रूट ऑफ 247 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल 247 आणि दुसरा काय स्क्वेअर रूट ऑफ 274 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 274. मग काय म्हणता येईल आपल्याला इथे सिन्स 247 इज लेस दॅन 274 म्हणजे काय देअरफॉर स्क्वेअर रूट ऑफ 247 ब्रॅकेट स्क्वेअर इज लेस दॅन स्क्वेअर रूट ऑफ 274 ब्रॅकेट स्क्वेअर. कारण की त्यांची इक्वॅलिटी आपण इथेच पाहिली वरती पहा आणि ते जर इक्वल असतील तर आपण काय म्हणू शकतो देअरफॉर स्क्वेअर रूट ऑफ 247 रूट काउंट आहे दोन्ही साईडचे आणि स्क्वेअर रूट ऑफ 274. ओके समजलं सेकंड. चला थर्ड करूयात. थर्ड क्वेश्चन काय पहा 2√7 आणि दुसरा स्क्वेअर रूट ऑफ 28. म्हणून कन्सिडर 2√7 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल 2चा स्क्वेअर 4 आणि √7चा स्क्वेअर 7 इज इक्वल टू 7 4 28. आता इथे काय दिलं आहे स्क्वेअर रूट ऑफ 28 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 28 येईल बरोबर आहे का आणि उत्तर पण येईल 28. त्याचं काही पुढे एक्सपांड होणार नव्हतं म्हणून यात सिन्स 28 इज इक्वल टू 28 म्हणजेच काय पहिले 28 पेक्षा काय होतं 2√7 ब्रॅकेट स्क्वेअर हे त्याचं इनपुट होतं इज इक्वल टू दुसरा काय स्क्वेअर रूट ऑफ 28 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू भेटलेत ना म्हणजे काय देअरफॉर 2√7 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 28. चला झाला असेल तर पुढचे प्रॉब्लेम पाहूयात. चला आपल्याला पुढचे कम्पेअर करायचे आहेत. फोर्थ क्वेश्चन काय पहा 5√5 आणि 7√2 काय करायचं कन्सिडर 5√5 ब्रॅकेट स्क्वेअर विच इज इक्वल टू 25 इंटू 5 25 5 125 ओके आणि दुसरा काय 7√2 ब्रॅकेट स्क्वेअर 7 7 49 49 इंटू 2 49 2 98 ओके. मग काय होईल सिन्स पहिला कोण आहे 125 इज ग्रेटर दॅन 98 म्हणू शकतो देअरफॉर 5√5 ब्रॅकेट स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 7√2 ब्रॅकेट स्क्वेअर ओके. मग म्हणू शकतो देअरफॉर 5√5 इज ग्रेटर दॅन 7√2 अशा पद्धतीने सांगता येईल. चला नेक्स्ट पाहूयात काय दिलं आहे फिफ्थ क्वेश्चन 4√42 आणि दुसरा 9√2 मग काय 4√42 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 4चा स्क्वेअर 16 आणि रूटमध्ये 42 विच इज इक्वल टू 672 आणि 9√2चा ब्रॅकेट स्क्वेअर काय येईल 9चा स्क्वेअर 81 आणि √2चा स्क्वेअर 2 81 2 162 ओके. आणि सिन्स 672 is greater than 162 okay therefore 4√42 is greater than 9√2 okay. चला पुढचा पाहूयात. 6th क्वेश्चन काय पहा 5√3 and 9 ओके. चला 5√3चा स्क्वेअर काय येईल 5√3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 5चा स्क्वेअर 25 √3चा स्क्वेअर 3 25 3 75 आणि 9चा स्क्वेअर काय येईल 81 म्हणजे सिन्स 75 इज लेस दॅन 81 ओके. म्हणजे काय म्हणू शकतो आपण 75 कसा आहे छोटा आहे म्हणजे काय म्हणता येईल 5√3 ब्रॅकेट स्क्वेअर इज लेस दॅन 9 स्क्वेअर म्हणजे 5√3 इज लेस दॅन 9. चला नेक्स्ट पाहूयात. 7th क्वेश्चन आहे पहा काय क्वेश्चन आहे 7, 2√5 ओके. मग काय होईल आपल्याकडे 7चा स्क्वेअर
इज इक्वल टू किती असेल तो 49 आणि दुसरा 2√5 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2चा स्क्वेअर 4 आणि √5चा स्क्वेअर 5 विच इज इक्वल टू 20. मग काय म्हणता येईल 49 इज ग्रेटर दॅन 20. देअरफॉर 7 स्क्वेअर इज ग्रेटर दॅन कोणता आहे 2√5 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, देअरफॉर 7 इज ग्रेटर दॅन 2√5. 2√5 पेक्षा 7 कसं असेल मोठा असेल. समजतंय. चला नोट करून घ्या. आपल्याला नेक्स्ट टाईप पाहायचा आहे क्वेश्चनचा. चला 6 क्वेश्चन काय पहा सिम्प्लिफाय. काय फर्स्ट 5√3 आणि 8√3 ॲडिशन आहे. 5√3 प्लस 8√3 काय करता येईल आपल्याला विच इज इक्वल टू √3 कॉमन निघेल पहा 5 प्लस 8√3. 5 आणि 8 किती होतील 13√3. सोपं आहे. दुसरा करूयात. सेकंड काय पहा 9√5 मायनस 4√5 प्लस √125. आता √125 काय दिसतोय बाकी दोन्ही लाईक सेट्स आहेत. हा अनलाईक दिसतोय थोडासा पण अनलाईक नाही आहे तर लाईक सेट बनवूयात आपण. विच इक्वल टू 9√5 मायनस 4√5 प्लस 25 इंटू 5 म्हणजे काय येतील विच इक्वल टू 9√5 मायनस 4√5 प्लस 5√5. मग आता √5 कॉमन निघेल काय येईल मग 9 मायनस 4 प्लस 5√5. ओके, 9 मायनस 4 किती येतील 5. 5 प्लस 5 10. 10√5 हे त्याचं काही सोल्युशन. चला थर्ड पहा. थर्ड क्वेश्चन काय 7√48 मायनस √27 मायनस √3. आता सगळ्याला आपल्याला लाईक सेट्समध्ये कन्वर्ट करायचे आहेत. काय येईल 7 रूटमध्ये 48 आहेत पहा त्याला आपल्याला लिहिता येईल 16 3 16 क्रॉस 3 मायनस 27 कॅन बी रिटन ॲज 9 3 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3. मग काय लिहिता येईल इट्स इक्वल टू 7 इंटू 4√3 मायनस 3√3 मायनस √3. मग काय होईल आता √3 कॉमन काढले 7 4 28 मायनस 3 मायनस 1 आणि इथे निघेल √3. मग किती येईल 28 मधून 4 गेलं तर 24√3 असे पण सोल्युशन मिळेल. चला फोर्थ करूयात. फोर्थ काय √7 मायनस 3/5 √7 प्लस 2√7. मग काय होईल √7 कॉमन काढला तर 1 मायनस 3/5 प्लस 2 √7 काय निघेल कॉमन. मग आता क्रॉस मल्टिप्लाय करायचे सगळ्यांना 5 झालं पाहिजे 5 ने इकडे दोन्ही इकडे मल्टिप्लाय करूयात म्हणजे काय होतील 5/5 मायनस 3/5 प्लस 10/5 √7. मग काय होईल 5 डिनॉमिनेटर सगळ्यांना सारखा झाला. आता 5 मायनस 3 प्लस 10 डिवायडेड बाय 5 कसं केलं आहे डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी आपण दोन्ही साईडला 5 ने डिवाइड मल्टिप्लाय केलं आहे. मग काय होईल 5 प्लस 10 15 मायनस 3 किती होतील इथं √7 राहिला पहा 12/5 √7. ओके, इथपर्यंत सिम्प्लिफिकेशन होईल. चला तर मग नोट करून घ्या. आपल्याला नेक्स्ट टाईप पाहिजे क्वेश्चनचा. चला काय दिलं पहा मल्टिप्लाय अँड राईट द आन्सर इन सिम्पलेस्ट फॉर्म. 7 क्वेश्चन करायचं आपल्याला. तर पहिलं काय पहा 3√12 इंटू √18. आता पहा आपण इकडे मल्टिप्लाय करून सिम्प्लिफाय करू शकतो किंवा सिम्प्लिफाय करून मल्टिप्लाय करू शकतो. सिम्प्लिफाय करून मल्टिप्लाय करणं सोपं जाईल. ओके, छोटे नंबर्स येतील. आता इथं पहा 3 रूटमध्ये 12 कॅन बी रिटन ॲज 4 3 ओके 18 कॅन बी रिटन ॲज 9 2 बरोबर आहे का. जे जवळचे स्क्वेअर नंबर ते बनवायचे. मग काय येईल 3 इंटू किती 4 3 4चे रूट किती निघेल 2 आणि √3 तसाच 2√3 इंटू 9 2 9चे काय येईल 3√2 विच इज इक्वल टू म्हणजे काय होईल 3 इंटू 2 इंटू 3 जे आपले बाहेरचे नंबर आहेत आणि रूटच्या आतमध्ये रूटची मल्टिप्लिकेशन रूटमध्ये 3 इंटू 2 अशा पद्धतीने करायचे. 3 2 6 3 3 9 9 2 18 6 3 18 काही करा 18 √6 √6 पण 3 2 आहे. इथं काही फरक पडणार नाही. इथं जसं आपण पाहिलं दोन्ही प्राईम आहे त्यामुळे असंच ठेवायला लागेल 18 √6. चला पुढचा पाहूयात. सेकंड क्वेश्चन. सेकंड काय
3√12 इंटू 7√15. ओके, चला पुढचा पाहूयात. 3√12 आहे पहा, मग सारखा सेम 4 3 इंटू 7 आणि 15चा बघा 5 3 होईल, पण 5चा फायदा होणार नाही म्हणून त्याला 15चा ठेवूया तात्पुरता. पुढे गरज पडली तर करता येईल. मग इथे 3 इंटू 2√3 होईल इंटू 7√15 होतील पहा. इथे एकत्र करूया 3 इंटू 2 इंटू 7 आणि इथे रूटमध्ये 15 इंटू 3. इथे पहा काय होतील 3 इंटू 2 6 6 7 जा 42 आणि इथे मी 15ला आता एक्सप्रेस करतो. 15ला काय लिहिता येईल पहा 5 इंटू 3 आणि पुढचा इंटू 3 ॲज इट इज, म्हणजे काय होईल 42 रूटमध्ये 9 इंटू 5 लिहितो मी 9 इंटू 5 म्हणजे 9 बाहेर निघेल. 42 इंटू 3√5 42 इंटू 3 किती होईल 3 6 आणि 12√5. ओके, चला थर्ड क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 3 काय पहा 3√8 अँड √5 3√8 इंटू √5. चला विच इज इक्वल टू 3 √8 आहे पहा 4 इंटू 2 लिहू शकतो आपण आणि इंटू √5. आता पहा इथं 4चं रूट निघते बाहेर 3 इंटू 2√2 इंटू √5 बरोबर आहे का. 3 2 6 आणि इथं मल्टिप्लाय कोणीच नाही म्हणजे रूटमध्ये कोण राहील 2 इंटू 5 5 2 10 होईल 6√10. आता इथं 2 पण प्राईम आहे 5 पण प्राईम आहे म्हणजे 10 पण आपल्याला सरडच मिळणार आहे. ओके, चला तर मग थर्ड झालं आहे. फोर्थ करूयात. फोर्थ क्वेश्चन काय पहा 5√8 इंटू 2√8. आता इथं √8 असल्यामुळे सोपं जाते पहा, दोन्ही पण लाईक सर्च असलं काय करायचं सरळ 5 इंटू 2 इंटू √8चा काय होईल तो स्क्वेअर म्हणजे 5 2 10 आणि √8चा स्क्वेअर 8 म्हणजे काय होईल 80. हा काय भेटेल रॅशनल नंबर. चला तर मग नोट करून घ्या. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. चला 8 क्वेश्चन काय पहा डिवाइड अँड राईट द आन्सर इन सिम्पलेस्ट फॉर्म. डिवाइड करायचे आणि येणारं उत्तर सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहायचं आहे. म्हणून यात पहिला क्वेश्चन काय स्क्वेअर रूट ऑफ 98 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 2. त्याला कसं करायचं विच इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 98 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 2. आता एकत्र स्क्वेअर रूट लिहिता येईल, एकत्र 98 डिवायडेड बाय 2 एकत्र लिहिता येईल. 98 डिवायडेड बाय 2 किती होतील 49 पहा स्क्वेअर रूट ऑफ 49 मग किती येईल 7 7 जा 49 म्हणजे रूट काय येईल 7. ओके, दुसरा पहा स्क्वेअर रूट ऑफ 125 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 50 म्हणजे काय होईल विच इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 125 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 50. मग स्क्वेअर रूटमध्ये कसं एकत्र लिहिता येईल 125 डिवायडेड बाय 50 मग 25 2 जा 25 5 जा 5/2 शिल्लक राहील विच इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 5/2. एवढं सोल्युशन आपण देऊ शकतो. याच्या पुढे वेगळं लिहू शकतो पण वेगळं लिहायची गरज नाही आपल्याला. चला नेक्स्ट थर्डमध्ये काय स्क्वेअर रूट ऑफ 54 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 27 स्क्वेअर रूट ऑफ 54 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 27. याला रॅशनल फॉर्ममध्ये लिहूयात स्क्वेअर रूट ऑफ 54 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 27 विच इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 54/27 किती आहे 27 1 जा 27 2 जा which is equal to square root of 2. Okay, next fourth square root of 310 divided by square root of 5 which is equal to square root of 310 divided by square root of 5 which is equal to square root of 310 divided by 5 किती होईल 5 6 5 2 62. ओके, स्क्वेअर रूट ऑफ 62 चा रूट निघेल का नाही, मग इथेच थांबूयात. ओके, चला नोट करून घ्या 4 इक्वेशन. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. एक्सरसाइजचा लास्ट क्वेश्चन आहे पहा रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. आपल्याला 5 क्वेश्चन दिलेत. डिनॉमिनेटर रॅशनलाइज करायचं म्हणजे डिनॉमिनेटरला आपल्याला सर नकोय इरॅशनल पार्ट नकोय. ओके, चला तर मग करूयात. फर्स्ट क्वेश्चन काय पहा 3/√5. आपण काय करायचंय याला डिवाइड अँड मल्टिप्लाय बाय जो काही डिनॉमिनेटर सर आहे त्याने करायचं फक्त. 3/√5 तो आहेच आहे त्याला मल्टिप्लाय करून करायचे √5 डिवायडेड बाय √5 म्हणजे हे एकमेकाला जातील आणि
3/√5 काही एका जागी राहील, पण त्याचा फायदा असा होतोय वरती 3√5 होतोय आणि खाली डिवाइडला √5चा काय होतोय तो स्क्वेअर. ओके, म्हणजे 3√5 √5चा स्क्वेअर काय येईल 5. झालं का सिम्प्लिफाय? खाली डिनॉमिनेटर काय राहिलं सर्ट्स नाही राहिले. अशा पद्धतीने आपल्याला चला पुढचा करूयात. सेकंड क्वेश्चन काय? सेकंड क्वेश्चन 1/√14 कसं करायचं आहे? 1/√14 ॲज इट इज त्याला काय करायचं डिवाइड मल्टिप्लाय बाय √14 डिवाइडेड बाय √14. आणि वरती काय होईल 1 × √14 √14 राहतील आणि √14चा खाली काय होईल स्क्वेअर, कारण की √14 × √14 √14चा स्क्वेअर. खाली √14 वरती ॲज इट इज खाली काय होईल रूट आणि स्क्वेअर निघून जाईल, खाली फक्त 14 शिल्लक राहील. चला थर्ड पहा. थर्ड काय आहे 5/√7. सरळ तेच 5/√7 तसाच घ्यायचा आहे इंटू √7 डिवाइडेड बाय √7. वरती 5√7 होईल 5 × √7 5√7. खाली काय होईल √7चा स्क्वेअर विच इज इक्वल टू 5√7 डिवाइडेड बाय √7चा स्क्वेअर म्हणजे किती होईल 7. संपलं. फोर्थ पहा. फोर्थ काय पहा 6/9√3. मला वाटतं हा पहिलाच असा आहे की तिथे खाली कॉम्बिनेशन आले, पण त्याला पण काय वेगळं करायचं नाहीये. 6/9√3 इंटू सर्ड कोण आहे फक्त √3 आहे, मग √3 ने डिवाइड मल्टिप्लाय, बाकी काय करायचं नाही. इट इज इक्वल टू 6√3 डिवाइडेड बाय 9 इंटू √3चा काय होईल तो स्क्वेअर. इथे काय होईल पहा 3 2 जा 6 आणि 3 3 जा 9 म्हणजे काय होईल 2√3 डिवाइडेड बाय 3 इंटू 3. बरोबर आहे का? √3चा स्क्वेअर काय होईल 3 म्हणजेच काय होईल 2√3 डिवाइडेड बाय 9. ओके, चला लास्ट क्वेश्चन बाकी आहे. क्वेश्चन नंबर 5 चला करूयात. 11/√3 विच इज इक्वल टू काय 11/√3 झालं 11/√3 इंटू √3 डिवाइडेड बाय √3 करायचं आहे, म्हणजे काय होईल वरती 11√3 डिवाइडेड बाय √3चा काय होईल तो स्क्वेअर विच इज इक्वल टू 11√3 डिवाइडेड बाय 3. दॅट इज द सोल्युशन. ओके, अशा पद्धतीने आपण आपला प्रॅक्टिस सेट 2.3 कव्हर केलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.4 आणि 2.5 पाहूयात. चला तर मग आज थांबूयात. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इन्फिनिटी ई क्लास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवा. व्हिडिओ लाईक करा. काही अडचण असेल, काही डाऊट्स असतील, काही सजेशन असतील तर कमेंट नक्की करा.